नमस्कार. मी पंडित तुकाराम कातळे, राहणार रेणापूर, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर येथील असून एक 6 महिन्यापासून माझ्या छातीमध्ये आणि बॅक साईडला एक वरून छाती भरून येत होती काम करताना किंवा चालताना, आणि चमक राहायची आणि ढेकर यायची. मग हे असं ते ग्रामीण असल्या भागात असल्यामुळे ते पित्त असेल किंवा वायुगोळा असेल म्हणून आम्ही समजून चालायचे. तर असं करत करत 6 महिने होऊन गेले. 6 महिन्यानंतर मी डॉक्टरला चेकअपसाठी गेलो इथं लातूर या ठिकाणी. हृदयरोग तज्ज्ञ होते येल्लाळे डॉक्टर इथं, त्यांचे दाखवलं. तरी म्हणले 10th वर चाललं आणि हृदय प्रॉब्लेम आहे म्हणले तुमचा, आणि तुम्हाला अँजिओग्राफी करावी लागेल इथं. बरं बरं ठीक आहे म्हणलं, अँजिओग्राफी करतो म्हणलं. लगेच त्यांनी अँजिओग्राफी केली. मग अँजिओग्राफी केल्यावर डॉक्टरने लगेच निर्णय घेतला की तुमचे एक ब्लॉकेज आहे 90% आणि तुम्हाला अँजिओप्लास्टी करावं लागलं. मी म्हणलं मी एक चेकअपसाठी आलो म्हणलं, मी काय तयारीनं आलो नाही अँजिओप्लास्टी किंवा ह्याच्या तयारीनं. मी चेकअपसाठी आलो होतो. अँजिओग्राफी केल्या, ब्लॉकेज निघालं, ठीक आहे म्हणलं. मग 8 दिवसानंतर येईल म्हणलं. मग त्याने 8 दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि मी परत गेलो घरी. घरी गेल्यानंतर मग ते 8 दिवसापासून मग माझा विचार मनात सुरू झाला, आपण काय करावं आता, कोणत्या योजनेमध्ये करावं, आयुष्यमान कार्डमध्ये करावं का कसं करावं, इथं कुठले स्प्रिंग टाकावे कोणते नाही. इथं आयुष्यमानमध्ये थोडं स्ट्रेंथ हलकी असत्या म्हणून, प्रायव्हेटमध्ये मग ते थोडं हिचेतले असत्या म्हणून. मी दुविधा म्हणत असताना आमचे एक भाचे जावई म्हणून धाराशिवचे शिवसेना तालुका प्रमुख अजित लाका यांनी मला सांगितलं की तुम्ही कुणाचंच ऐकू नका, 100 लोकांचं जरी ऐकलं असं तर फक्त ऐका, आणि मी एकटा सांगतोय की तुम्ही माधवबागमध्ये जावा. मग मी दुविधा म्हणत असेल त्यांनी सांगितलं की तुम्ही माधवबागमध्ये जावा आणि तिथले उपचार घ्या. तुमचं 100% ब्लॉकेज एक नाही तर तुमच्या शरीरातले सगळे ब्लॉकेज निघून जातील. मग मी त्यांचं ऐकून इथं आलो. इथं आल्यानंतर पहिल्या दिवसापासून मी ट्रीटमेंटला सुरुवात केलं. मग त्या सुरुवातीला आले त्यावेळेस मी 10th वर मग त्यांनी माझी चेकअप केलं, TMT केलं तरी. त्यावेळेस मला असंच ती छाती भरून येणं, बॅकअप साईडला चमकणं, दंड फिंड भरून येणं आणि चमक होती, ढेकर यायची मला. मग पहिल्या 2 दिवसात माझी ढेकर कमी झाली. 3ऱ्या दिवसापासून थोडं मी 10th वर कारण रोज TMT टेस्ट असते 10th वर चालण्याची. मग ते चलत असताना मला थोडा त्याचा फरक पडला. फरक पडत असताना माझी ती पुन्हा चमक कमी झाली, छाती भरून यायची कमी झाली. आणि ती ट्रीटमेंट मसाज करते वेळेस, तुमचं त्याची वाफ देते वेळेस सगळी ती शरीराला ती लाभदायक ठरत होती. आणि त्यातून माझं शरीरातलं सगळं चरबी कमी, कोलेस्ट्रॉल कमी, ब्लॉकेज कमी व्हायला चालू झाली तिथे, आणि माझा त्रास बी कमी झाला इथं. आता माझ्या शेवटच्या दिवशी मी 7व्या दिवशी, आज माझी पहिली टेस्ट आणि शेवटची टेस्ट असं. मग पहिल्या टेस्टमध्ये आणि शेवटच्या टेस्टमध्ये बराच फरक, म्हणजे जवळजवळ 90 ते 100% पडलेला आहे इथं. त्यामुळे मला आता कुठलाच त्रास नाही. मी आजच्या रिपोर्टमध्ये किंवा आजच्या टेस्टमध्ये मला काही जाणवलं नाही त्रास. एकदम मी फिटनेस झालो. आणि इथून मी इथले सगळे औषधं वगैरे किट घेऊन, डायटीचं घेऊन सगळे आपलं सरांचं लेक्चर, आणखी सरांचं लेक्चर तेवढं आवडलं. एकदम रोग कसे सुरुवात होतात, कसे तयार होतात हे त्यांनी एकदम एवढं पटवून सांगितलं, आणि त्याला कसे बाहेर काढायचे एवढाच विचार आहे की माधवबागच हे रोग बाहेर काढू शकतं. इथं दुसरा कुठलाही ॲलोपॅथीवाले काढत नाहीत, फक्त ते बाजूला सारासारी करते किंवा त्यांच्या गोळ्या औषध देऊन तिथं ते फक्त त्रास कमी करतात. हे यांचं मला आवडलं म्हणून ह्यांचं सगळ्यावर माझं जे म्हणणं आहे की कुणाला काय झालं तर यांनी माधवबागमध्ये यावं आणि ट्रीटमेंट घ्यावी, एवढंच मी संपवतो. माझ्या शरीरात जे होती ती चमक होती, चालताना धाप येत होती, उर भरून यायचे, ढेकर यायचे, काम करायचं काम करू देत नव्हते इथं. मग इथं आल्यापासून माझं एकदम 100% माझा ते त्रासच नाहीसा झाला. पहिल्या दिवशीपासून माझा फरक पडत गेला. इथं फरक पडत गेल्यामुळे मला वरच्यावर चांगलं वाटलं. आणि सकाळची ह्याची कसरत आहे इथं. पण हीच जर डॉक्टरने मला ॲलोपॅथीमध्ये जर अँजिओप्लास्टी जर करायला लावली असती, नाही त्यांनी तर करावं असं मला 100% सही केलं. म्हणजे ह्याच्यामध्ये ओढलं होतं की अँजिओप्लास्टी करा, कारण तुमचं ब्लॉकेज आहे आणि वेळ घालू नका. मग ते आमचे जवळचे सगळे बाहेर सगळे घाबरून गेले आणि आम्ही अँजिओप्लास्टी तयारीला लागलो. परत करत असताना काही एका दोघात मला सांगितलं की माधवबागचं हे सांगितलं त्यांनी, म्हणून मी माधवबागच्या ह्याला आलो. अँजिओप्लास्टी सोडली. जर अँजिओप्लास्टी जर मी केली असती
तर देरेहाली पलंगावरी मला बसून राहावं लागलं असतं. तिथंच गोळ्या औषध खाणं पिणं नाश्तं, शरीर माझं कमजोर झालं असतं, माझा फिटनेस पण आला नसता आणि मी काम करू बी शकलो नसतो. कारण अँजिओप्लास्टीवाले म्हणतात की बाबा त्रास होते अँजिओप्लास्टी करू नका, की कधी म्हणतात नंतर अँजिओप्लास्टी झाले. म्हणून मी त्यांचं ऐकलो आणि आयुर्वेदिकचा इलाज घेतला. मग ते नाव शोधलं मी माधवबाग म्हणून इथं आलो. माधवबागमध्ये उपचार घेतले. 7 दिवसाची ट्रीटमेंट एकदम चांगली वाटली. त्यांचा दिनचर्या एवढा आवडला की सकाळी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9:30 पर्यंत त्यांचं ते कार्य आहे चांगलं आवडलं. त्या कार्याचा मला लाभ झाला आणि मी एकदम 100% एकदम तयार होऊन व्यवस्थित फिटनेस होऊन मी वापस चाललो. ओके, धन्यवाद.